झिरो माईल नागपूरपासून अवघ्या काही पावलांवर असलेल्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते झाले। विशेष दालनात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारच्या तलवारी, ढाल, दांडपट्टा, अग्निबाण सारख्या महत्त्वपूर्ण शस्त्रांना बघण्याची अपूर्व संधी पुढील 3 महिन्यांपर्यंत विदर्भवासी घेऊ शकतील। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालय, लंडन इथून आलेली ही वाघनखं आणि लाल रंगाच्या चामड्याची सोनेरी कडा असलेली लहान पेटी विशेष आकर्षण म्हणून येथे ठेवण्यात आली आहे। या उद्घाटनाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि मुख्य उद्घाटन सोहळा कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे झाला। यावेळी गडगर्जना हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत झाला। 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आणि शिवशास्त्र शौर्य गाथा या मालिकेतील वाघनख्यांवर सानुकूलिन विशेष अल्बम पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे विदर्भ रिजन द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाची प्रस्तावना विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव तसेच अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांनी केले। तर आभार प्रदर्शन डॉक्टर तेजस गर्गे, संचालक पुरातत्व विभाग आणि वस्तू संग्रहालय संचालनालय द्वारा झाले। आज नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये शिवशस्त्र शौर्य गाथा याचं प्रदर्शन, त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं। आणि या प्रदर्शनीमध्ये मुख्य आकर्षण जे आहे हे छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखं की जी व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन या ठिकाणी होती। त्या उद्घाटनानंतर एक मोठा कार्यक्रम देखील आपल्या सुरेश भट सभागृहामध्ये झाला। त्या ठिकाणी 2-2.5 तासाचा अगोदर विद्यार्थ्यांच्यासाठी राज्यातले जे किल्ले आहेत छत्रपती शिवरायांच्या संबंधातील त्याच्यावर एक 2.5 तासाचा चांगला सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाला। हे प्रदर्शन आपण महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी आयोजित करत आहोत। साताराला ते झालेलं आहे, आता नागपूरला आहे। नागपूरला ही वाघनखं 8 महिने असणार आहे, त्यानंतर ती कोल्हापूरला असतील आणि त्यानंतर मुंबईला असतील। ही जी प्रदर्शनी जी आहे या आयोजित करण्यामागे हेतू आपला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांनी संकटावर केलेली मात, स्वराज्याची निर्मिती करताना त्यांनी घेतलेले अपार कष्ट याची माहिती ही सर्वसामान्यांना झाली पाहिजे। आणि आपला इतिहास आणि वारसा जो आहे त्याचा एक अभिमान आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, नवीन पिढींना, नागरिकांना झाला पाहिजे। त्यासाठी आपण हे वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आपण करत आहोत। ही वाघनखं नागपूरच्या या संग्रहालयामध्ये पुढील 8 महिन्याकरता असणार आहेत। तर माझं नागपूरकरांना आणि विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, त्यांच्या शिक्षकांना, सर्वांना माझं आवाहन आहे की आपण यावं, पाहावं आणि केवळ हे वस्तू संग्रहालय नसून या ठिकाणी विविध उपक्रम देखील आपण करणार आहोत। म्हणजे आपल्याला वस्तू संग्रहालयातले शस्त्रास्त्र पाहता येतीलच, वाघनखं पाहता येतील, त्याचं दर्शन घेता येईल, पण याशिवाय वेगवेगळे परिसंवाद, वेगवेगळ्या स्पर्धा या देखील आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत। विद्यार्थ्यांच्यासाठी मर्दानी खेळ असतील, सोव्हिनियर शॉप आहे, वेगवेगळे उपक्रम असतात, ते देखील आपल्याला अनुभव घेता येईल। आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।